गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 6 अर्थ नियोजन. अर्थ म्हणजे पैसा. पैशाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने करू शकतो, हा थेरॉटिकल भाग झाला. मात्र आपल्याला या प्रकरणामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की आपल्याला यामध्ये जो काय आपला पैसा, आपला खर्च होतो, कोणत्या ठिकाणी होतो. बचत म्हणजेच काय मित्रांनो, तर बचत म्हणजे काय, तर बचत हे तुमचं एकूण जे काय उत्पन्न आहे, महिन्याचं असेल, वार्षिक असेल, कशाही पद्धतीचं तुम्ही त्याला उत्पन्न तुम्ही म्हणू शकता. हे उत्पन्नातून जो आपला होणारा खर्च आहे, हे खर्च आपण वजा केला की आपल्याला बचत मिळते, अर्थात सेव्हिंग आपल्याला मिळते. आणि यावरच आधारित आपल्याला काही उदाहरणं आहेत, ते उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आता लक्षात घ्या, आपल्याला एकूण या ठिकाणी उदाहरणे जर अभ्यासायची म्हटली तर एकूण 5 उदाहरणे तुम्हाला या सराव संच मध्ये दिलेली आहेत. सराव संच 6.1. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे हे, त्याच पद्धतीनं हे तिसरं उदाहरण आहे आणि 5वं उदाहरण आहे. हे तिन्हीच्या तिन्ही उदाहरणे एकसारखी आहेत. दुसरं आणि चौथं हे सेम आहे. तर या पद्धतीनं आपण 1 बाय 1 पहिलं, तिसरं आणि 5वं असं घेऊया किंवा सलग 5ही उदाहरण घेऊया आपण. ठीक आहे. तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय अभ्यासाचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. अतिशय सोपं आहे, एकदम सिंपल. सोपं म्हणजे सोपं. तर चला पाहूया आपण जास्त वेळ न करता. तर पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते. अलका आहे म्हणल्यावर ती खर्च करणार 90% रक्कम, आणि महिन्याला ती जवळपास 120 रुपयाची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. आता ती किती रकमेपैकी 90% रक्कम खर्च करते हे आपणास माहित नाहीये. मग आपल्याला ती रक्कम माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग काय म्हणूया आपण या ठिकाणी, समजा अलकाला दरमहा मिळणारी रक्कम X रुपये आहे असं मग मानूया आपण. आणि यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची येणारी एकूण रक्कम आपल्याला काढायची आहे, की जी रक्कम ह्या X मधून 90% तिनं खर्च करते आणि आणखी त्याच्यातून 120 रुपये शिल्लक राहतात. 90% कुणातून खर्च जाणार आहेत, तर म्हणजे आपल्या ठिकाणी तुम्हाला बचत होत झाली. किती, 120 रुपये बचत आहे ना. मग तुम्हाला या ठिकाणी बचत बरोबर माहितीये. बचत बरोबर काय, तर उत्पन्न वजा खर्च, इन्कम मायनस एक्सपेंडिचर, बरोबर. मग हे उत्पन्न बचत काय आहे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला माहितीये. उत्पन्न तुम्हाला माहिती आहे. बचत किती बचत राहिली सांगा आता या ठिकाणी. बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च. किती पैसे वाचले तिचे, 120 रुपये. उत्पन्न किती आहे माहिती नाहीये. खर्च काय करायचा आहे आपल्याला, वजा करायचा आहे. किती खर्च केलेला आहे, 90% म्हणजे 90/100 रुपये. ओके. म्हणून 120 बरोबर हे 10 गुणिले x या ठिकाणी 100 गुणिले तिरकस गुणाकार करूया आपण. हा एवढे रुपये तिने काय केलेले आहेत, खर्च केलेले आहेत बाळांनो. मग पहा या ठिकाणी काय होईल, तर हे 100x वजा 90x छेद किती राहिले, 100. कारण शेकडा आपल्याला काढायचा आहे. 120 बरोबर 100 मधून 100x मधून 90x गेले, किती राहिले, 10x. खाली 100 ऍज इट इज राहिले, बरोबर. म्हणून आपल्याला या ठिकाणी x बरोबर म्हणूया, हे 120 या बाजूला घेतले, गुणिले ह्याचे उलटे या ठिकाणी करा तुम्ही, 100/10 करू शकता तुम्ही. म्हणून हे गुणिले हे या ठिकाणी करा, 10 × 10 10 10 100, 10 गुणिले 120 1200. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही कशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता, भाग कसाही घालू शकता, त्याला काय नाही, याला अनेक पद्धती आहेत, आपण तो भाग घालू शकतो. पण उत्तर तुमचं मात्र या ठिकाणी असंच येणार आहे. जे काय उत्तर आहे ते शेवटची लाईन काय पहा, तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. तर अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम 1200 रुपये इतकी आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. अतिशय सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे, सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला. आता हा बिझनेस करायला लागला सुमित. 50,000 रुपये त्याच्याकडे भांडवल आहे, तर त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. दुसऱ्या नंतर काय केलं, उरलेलं जे काही भांडवल आहे ना, त्यातून तो दुसरा मिठाईचा व्यवसाय चालू केला. मात्र त्यात त्याला 5% आता प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे. तर मूळ भांडवलावरती त्याला शेकडा किती तोटा किंवा नफा झाला. आता लक्षात घ्या, सुमितकडे एकूण जी काय ग्रॉस अमाऊंट आहे, एकूण टोटल जी काही रक्कम आहे ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे. किती आहे ते सांगायचे या ठिकाणी. तर सुमितकडे सुरुवातीला भांडवल किती आहे, लिहिताना उत्तर लिहिताना अशा पद्धतीने लिहूया आपण. सुमितच्या भांडवलावर त्यानं काय केलं, पहिल्यांदा खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला. सुमितनं काय केलं, तर पहिल्या 50,000 रुपये जे काही त्याचं पहिलं भांडवल आहे, त्या भांडवलावर त्याने सुरुवातीला काय करायचा प्रयत्न केला, त्याने व्यवसाय खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू करायचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याला काय झालं, तर त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. किती झाले, सुमितला पहिल्या वर्षी झालेला तोटा किती आहे, 20%. कुठल्या भांडवलावरती आहे, 50,000. म्हणजे सुरुवातीला बाळाला तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तो तोटा काढावा लागणार आहे. तोटा किती झालेला आहे, 20% एवढा तोटा झालाय. कुठल्या रकमेवरती झालेला आहे, सुरुवातीचं जे त्याचं मूळ भांडवल होतं त्याच्यावरती झालेला आहे. म्हणून त्याचा एकूण तोटा 20% म्हणजे 20/100 गुणिले 50,000. 1 2 1 2 म्हणून 5 दुनी 10. म्हणजे पहिला व्यवसाय त्यानं करण्याचा जो सुमितनं प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला तोटा किती झालेला आहे, 10,000 रुपये. आता दुसऱ्या वर्षीने मिठाईचा व्यवसाय चालू केलेला आहे. कशात, उरलेल्या भांडवलात. म्हणून आता लक्षात घ्या, त्या पहिल्या वर्षानंतर उरलेले भांडवल आपल्याला लिहावं लागेल. किती त्याच्याकडे भांडवल शिल्लक राहिलं, किती होतं त्याच्याकडे, 50,000 रुपये. त्यातून त्याचा लॉस किती झाला, 20%. 20% एकूण रक्कम किती झाली, 10,000 रुपये. ओके, म्हणजेच या ठिकाणी किती राहिले आता एकूण त्याच्याकडे सध्या भांडवल किती, दुसरा व्यवसाय करण्यापूर्वी आता 40,000 रुपये भांडवल आहे त्याच्याकडे सध्या. उरलेलं भांडवल त्याला आता सध्या एवढं आहे. आता त्याच्याकडे ती 40,000 रुपये आहेत. आता याच्याकडे सुमितनं काय केलं, आता 40,000 रुपये घेतलं आणि मिठाईचा व्यवसाय चालू केला. आणि ह्यात त्याला 5% काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. आता हा पहिला व्यवसाय त्याचा, हा दुसरा. पहिल्या व्यवसाय त्याचं 50,000चं 40,000 झालं, 10,000 लॉस. आता सुमितकडे काय झालं, 40,000 रुपये भांडवलावरती त्यानं काय केला, मिठाईचा व्यवसाय केला. मिठाईचा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायात त्याला किती, 5% नफा झाला बाळांनो, नफा झाला. ओके, तर बघा आता हे 5% कुणावर आहेत, 40% वरती. इथं काय, नफा झालाय. नफा किती झाला आहे, 5% झालाय. किती रकमेवरती, 40,000. कारण आता भांडवल दुसरे धंदा करताना एवढंच होतं, 10 रुपये घालून बसला तो, 10,000 रुपये. म्हणून नफा बरोबर 5% म्हणजे 5/100 गुणिले 40,000 बरोबर 1 2 1 2 4 5 20. तर आता त्याला 5% नफा झाला बाळानो. 5% नफा झाला म्हणजे त्याला किती मिळालं, 2,000 रुपये नफा झाला 40,000 वरती. पहिला लॉस 10,000, आता मिळालं किती, 2,000. म्हणजे साधारणतः आता किती त्याला लक्षात आलं असेल तुमच्या, 8,000 एवढा त्याला लॉस झालेला आहे. बरोबर. म्हणून नंतर काय सांगितलं, या पद्धतीने जायचं आपल्याला. म्हणून मूळ भांडवल कुठलं 50,000, याच्यावर शेकडा त्याला तोटा झाला का नफा झाला हे सांगितले, विचारले आपल्याला. मग त्याच्या काय झालं, सुमितला झालेला तोटा झालाय त्याला ना. मग का, तर मूळ भांडवल वजा सुमितकडे आत्ताचे पैसे, आत्ताचं भांडवल, सुमितकडे आत्ता असलेले भांडवल
आता असलेलं भांडवल किती आहे रे बाळांनो या ठिकाणी? तर पहिलं 40,000 होतं हा, आणि त्याच्यामध्ये आता किती नफा झाला त्याला 2,000, म्हणजे एकूण किती आहे त्याच्याकडे सध्या भांडवल 42,000 रुपये, बरोबर. मग मूळ भांडवल किती होतं? 50,000 होतं. आता त्याच्यामधून किती ऍड आपल्याला मायनस करावं लागतील? सध्या ते ऍड किती आहेत? 42,000, म्हणजे एकूण किती राहिले या ठिकाणी? 8,000 रुपये. म्हणजे त्याला तोटा किती झालेला आहे? 8,000 रुपये तोटा झाला. आता ही 8,000 रुपये जो काही तोटा आहे हा आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा 8,000 म्हणजे शेकडा किती या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. काय झालेला आहे? तोटा कशावरती काढतो आपण? एकूण त्याचं जे काय आहे ते मूळ भांडवल शेकडा म्हणजे गुणिले 100. किती झाला तोटा? 8,000. एकूण मूळ भांडवल किती होतं? 50,000 गुणिले 100. ही 2 शून्य याला, ही तिसरा शून्य ह्याला घालतो. 50 × 50, 50 दोन्ही 100, 8 दोन्ही 16. म्हणजे शेकडा तोटा किती आहे लक्षात घ्या बाळांनो. शेकडा तोटा किती आहे? त्याला 16 आहे. म्हणजे 16% एवढा तोटा या सुमितला झालेला आहे. तर पुढचे जे काही 3 एक्झाम्पल आहेत ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. जय हिंद, जय कर्मवीर.